महाविकास आघाडीबरोबर फारकत घेत तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढवण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने ही आघाडी भाजप किंवा महायुतीच्या पथ्यावर पडेल याची शक्यता अधिक आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फटका बसला होता. यातूनच यंदा वंचितला बरोबर घेण्याचा प्रयत्न झाला. गेल्या वर्षी वंचित आणि शिवसेना गटात समझोता झाला होता. त्याच माध्यमातून वंचितचा महाविकास आघाडीत समावेश करण्याचे प्रयत्न झाले, पण वंचितच्या अटी व जागांची मागणी यातून आघाडी होणे कठीण होते. वंचितला अखेरच्या टप्प्यात 5 जागा देण्याची तयारी महाविकास आघाडीने दर्शवली होती, पण वंचित बरोबर आघाडी होऊ शकली नाही. महाविकास आघाडी बरोबर आघाडी होत नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. वंचित, मराठा व अन्य समाजांना एकत्र करून तिसरी आघाडी स्थापन करण्याची कल्पना आंबेडकर यांनी मांडली आहे. अशी तिसरी आघाडी स्थापन झाल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीलाच बसू शकतो, कारण भाजप विरोधी मतांमध्येच विभाजन होणार आहे. तिरंगी लढतीत भाजपच्या पथ्यावरच पडू शकतात. स्वतः प्रकाश आंबेडकर यांना तिरंगी लढतीचा फटका बसतो, कारण अकोला मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत झाल्यास भाजपच्या उमेदवाराला यश मिळते. गेल्या वेळी नांदेड, सोलापूर आदी काही मतदारसंघांमध्ये वंचितच्या मतविभाजनाचा काँग्रेसला फटका बसला होता.